या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मटेरियल वाल्याला पैसे द्यायचे। मोशनचेच मित्र आहेत बंद केलं गेलं तरी दोन लॉक केलं सगळं त्यांना माहिती झालं तुम्ही सांगितलं बँक कसं जमत कसं त्याची प्रॉपर्टी जप्त करायची केलं ना आपण सगळं प्रॉपर्टी वसुली झाली का निलाव काढा ह्या सगळ्या बघा एकदा झालं ना वेळ लागतो निलाव काढायचं म्हणलं तर काढते बघत होता बघा बरोबर आहे ना सामान्य माझं बंदी येणार म्हणून त्याचं म्हटलं तुम्हाला लिक्विडिटी काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे काय लिक्विडिटी 100 कोटी आहे पैसे द्यायला पैसे असं काही नाही फक्त ती आता त्यांच्याकडे मांडून परवानगी घ्यायची आम्ही आता प्रयत्न काय करतो आमच्या ज्यांच्या विश्वासावर तुमच्या विश्वासावर बँक या एरियावर लागून हा आमचा प्रयत्न अगदी आम्हाला काय कळत नाही का आम्हाला क्लॅरिफिकेशन घेऊया बाकीच्या आमच्या सॅलरी अकाउंटचं क्लॅरिफिकेशन आलं तर सगळंच आपल्याला क्लिअर हा पण स्टाफच आहे विश्वास आहे म्हणूनच आम्हाला आणि आम्ही तुम्हाला एवढंच करतो की आता थोडे आम्हाला सांभाळून घ्या थोडी ऐका ही गोष्ट जर नोव्हेंबरला डिसेंबरला झाली असते ना आम्ही तुम्हाला एका वाक्यात बोललो नसतो आम्ही तुमच्या पाठीशी राहिलो असतो पण हे दिवाळीचा पिरियड आहे त्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही वेळ निवडलेला तर आम्ही तर काय करणार बरोबर आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला आता सगळे माणसं तिथं रिझर्व्ह बँकेमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर बोलायचं सगळ्या प्रकारे मार्गाला लागलेला आहे सगळ्या प्रकारे कुठून काय काय करता येईल आता हे आपण जास्त बोलू शकत नाही पण कोणत्या प्रकारे आपल्याला सगळं करता येईल सगळ्या प्रकारे आम्ही त्यांच्या मार्गाला लागलेलो आहे ते म्हणजे असं एक स्टाफ म्हणजे की आम्ही त्याचा अपडेट घेत नाही कुठपर्यंत आलेलो वगैरे त्या सगळ्या गोष्टी मागे लागल्या त्यांच्याकडे करून घ्यायचं आपल्याला आणि हे काही पुढील पैसे सगळ्यांची सर आता तुम्हाला म्हटलं ना रिझर्व्ह बँकेत स्टाफची सॅलरी करा म्हणून स्टाफची सॅलरी करा आम्ही पण ते स्टाफमध्ये तर त्याचं सॅलरी अकाउंट आहे तुम्ही काय करू शकत नाही फक्त सॅलरी अकाउंट
आम्ही मागितलं नाही, त्यांची जी प्रिंटेड ऑर्डर त्याच्यामध्ये निघाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे करून घ्यावं लागेल ना, किंवा बाकीचे तुम्ही इन्क्लूड करायचं. सर तुम्हाला मेल 6 तारखेला आलाय, तुम्हाला मेल जे आहे ना ते 6 तारखेला आलेला आहे. तुम्ही काल बनले मेल नाही आला, काल रात्री बाय हँड दिले ऑर्डर त्यांनी. 6 तारखेला निघाली तुमची. मेल पण येत आहे. आरबीआय असं नाही सर, एक मिनिट, आरबीआय मेल पण पाठवते आणि ऑर्डर स्वतः पण पोस्टला पण येत आहे, पण ते ऑर्डर तुम्हाला 6 तारखेला निघालाय. आज नाही, काल नाही निघालाय, 6 तारखेला निघालाय. त्यांनी किती वाजता निघू दे, आपल्याकडे सर्व झाली काल. आपल्याकडे काल संध्याकाळी तुमच्याकडे अॅक्नॉलेजमेंट दाखवतो तुम्हाला, इथं त्यांनी आपल्या सह्या घेतल्या. काल संध्याकाळी 5:30 पर्यंत, म्हणजे 4 वाजता तो माणूस आला, 5 वाजेपर्यंत गप्पा करून बसला. 5:30ला सगळं बंद झालं की त्यांनी आता हे बघा, आता एवढा मोठा निर्णय घेणारा आता बघा, म्हणजे खरं म्हणजे त्यांना एवढं माहिती आहे दिवाळी पैसा नाही. ऐका ना सर, तुम्ही म्हणतो सप्टेंबरचा अजून आम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे. तुम्ही सप्टेंबरचा द्यायच्या अगोदर जर तुम्ही ऑगस्टचा रिव्ह्यू अगोदरच केला असेल तर हा रिव्ह्यू लागलेच नसते ना. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या बँकेची सगळी ऑनलाईन त्यांना काही करावं लागत नाही. त्यांच्याकडे समोर सगळे रोजच्या रोज अपडेट आहेत, ऑनलाईन त्यांच्याकडे आहे. तुम्ही काही करू शकत नाही, सगळं पूर्ण त्यांच्याकडे आहे. आणि तरी सुद्धा आपण दर महिन्याचे स्टेटमेंट जातातच त्यांच्याकडे. साहेब, आमचे अकाउंट जर एकाच ब्रँचमध्ये 9 असतील वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, तर आम्हाला इन्शुरन्स कितीपर्यंत मिळते तेच सांगा पहिले. कोणत्या ब्रँडचा वगैरे काही संबंध नाही आहे. एक मिनिट, तुमच्याकडे तुमच्याकडे काय साहेब काय बोलते, चुकीची माहिती सगळं देऊ नका एकमेका एका. अंगाचं पाणी होते, लाया होते इथं. तुम्ही चुकीचं करू नका, तुमची माहिती देऊ नका इथं. कोणत्याही डिपॉझिटला 5 लाखापर्यंत किती तुमचं. आणि काय म्हणाले तुमच्या जर आता ह्या ब्रँच मध्ये जर 4 अकाउंट असतील, वेगवेगळे अकाउंटचा नंबर वेगळा झाला ना, अकाउंट नंबर वेगळा म्हणून तुमचं वैयक्तिक अकाउंट जर 4 असतील तर तसं नाही मिळणार. फॉर्म असली तर काय करायचं? फॉर्म आता माझी करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट मिळणार नाही मला. फॉर्म असल्यावर काय करायचं? फॉर्म सर हे शक्य नाही. इथं जीव जाईल आमचा, इथं जीव जाईल आमचा, इथं जीव जाईल. एक मिनिट तुम्ही जरा थांबा. ही मुळात कोणती परिस्थिती येणार नाहीये. तुम्ही DIG क्लेम तुम्हाला मिळतील सगळं होईल, इथपर्यंत एवढ्या लांब जावं लागणार नाहीये. एवढं इथपर्यंत जावं लागणार नाहीये. आर्थिक निर्बंध आपण उठवून घेतो. आम्ही तुमच्या 9 अकाउंट काढले, मग चूक काढली का आम्ही? बरोबर आहे. माझे स्वतःचे माझ्याकडे जे कामाला लोक, त्यांचे 8 जणांचे अकाउंट आहे. हा, त्यांची सॅलरी झाली आहे, त्यांनी नाही काढली, त्यांनी मला बोलणार आहे, तुम्हाला येऊन नाही बोलणार. हे 8 ते 10 लोक, मी जेवढी टाकली आहे तेवढे परत पैसे देऊ का मी बँकेला? असा आहे ना विषय. एक अकाउंट असेल तुम्ही लोकांसोबत. आता दिवाळीच्या तोंडावर कामगारांचे बिल द्यायचे, करायचं काय? एक तर सरकारकडे पैसे द्यायचे, सरकारकडे गव्हर्नमेंटचे बिल अडकलेत. 8 महिने झालं, वर्ष झालं. पैसे कसे रोटेट करायचे ते सांगा तुम्ही. आमची निघत नाही.